नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल दिलीप भुतकर, कोरेगावचा रहिवासी आहे आणि कोरेगाव शहरामध्ये येत्या रविवारी म्हणजे पुढच्या रविवारी दिनांक 12/4/2026 रोजी फुलाई मंगल कार्यालय येथे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये विराट हिंदू संमेलन हे या ठिकाणी सकल हिंदू समाजाने भरवलेलं आहे आणि या हिंदू संमेलनासाठी आपल्याकडं 3 तासाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानंतर समारोप जो आहे तो भोजनानंतर होणार आहे। या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाजाने एकत्र यावं आणि यातून आम्ही ज्याला म्हणतो की बाबा आपलं राष्ट्र जे आहे ते परमवैभवापर्यंत कसं आपण नेऊ शकतो, आपल्यातले जातीभेद आपण कसे कमी करू शकतो, आपल्यातल्या मातृशक्तीचा आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण समाजासाठी कसा उपयोग करू शकतो, आपल्यातल्या विचारवंतांचा धर्माचार्यांचा आपल्याला कसा उपयोग करता येऊ शकतो, ह्या सर्व विचारावरती एक सखल असं आपल्या कोरेगावमध्ये विचारमंथन झालं आणि संपूर्ण हिंदू समाजाने या संमेलनाचं जे काही आहे ते आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून आपल्याकडे जे आहेत ते या ठिकाणी 3 प्रमुख वक्ते या ठिकाणी येणार आहेत। त्यापैकी पहिले जे वक्ते आहेत ते त्यांचं मी नाव आपल्याला सांगतो। श्री 1008 महंत संजय नंदगिरी महाराज हे या ठिकाणी आपल्याकडं येणार आहेत। हे देवी उपासक श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि त्यांच्या वतीनं हे वक्ते या ठिकाणी आपल्याकडे येणार आहेत। दुसरे जे आहेत ते भारत आमदापुरे हे एक वक्ते या ठिकाणी येणार आहेत। हे कार्यकर्ते व लेखक हिंदुत्ववादी आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे वक्ते म्हणून येणार आहेत। तिसरे जे वक्ते आहेत त्या महिला आपल्याकडे येणार आहेत, पण त्यामध्ये भक्तिताई दाफळे। हे जे काही विराट संमेलन आहे हे भरवण्याचा मागचा मुख्य हेतू आपला हिंदू समाज जो आहे तो जातीपातींमध्ये बाटलेला आहे आणि यामुळं एकमेकांच्या मध्ये दरी वाढत चाललेली आहे। तर ती दरी कमी व्हावी, एकोपा वाढावा, समरसता वाढावी आणि सर्व समाजाने एक येऊन आपल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदू समाजाच्या संघटनेसाठी काम करावं आणि त्यातनं एकूण संपूर्ण समाजाचं, हिंदू समाजाच्या बरोबर राष्ट्राचं उत्थान व्हावं, कल्याण व्हावं आणि त्या दृष्टीने विचार विनिमय व्हावा, ह्या दृष्टीने हे संमेलन भरवलेलं आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की या संमेलनासाठी जास्तीत जास्त लोकांनी, महिलांनी, तरुणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, ज्ञान घ्यावं आणि त्याची माहिती जी आहे आता मी जी सांगितली ती आणखीन 4 लोकांना सांगावी आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये समाविष्ट करून घ्यावं। मी डॉक्टर संजय चिवटे, कोरेगावचा रहिवासी आहे आणि आज आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी सर्व हिंदू समाजांना असं आवाहन करतो की एकत्र येणे अतिशय गरजेचं आहे। समाज आपला हिंदू समाज जो आहे तो जातीपातीमध्ये विभागलेला आहे, विस्कटलेला आहे। तर या सगळ्यांचं विचारमंथन होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी सकल समाज एकत्र येणे गरजेचं आहे। त्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं एक संमेलनाचं नियोजन कोरेगावमध्ये केलेलं आहे आणि अशाच प्रकारची संमेलनं पूर्ण कोरेगाव तालुक्यात 13 ठिकाणी होणार आहेत या महिन्यात। तर आपण जिथं जिथं असाल तिथं त्या ठिकाणी जेव्हा केव्हा संमेलनं होतील तेव्हा सर्व समाजाच्या बंधू भगिनींनी ह्या विराट हिंदू संमेलनाला अवश्य सहभागी व्हावं आणि आपले विचार ऐकून आपण प्रलब्धता निर्माण करून घ्यावी। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये कुटुंब प्रबोधनासारखा एक विषय होणार आहे ज्याच्यामध्ये हिंदूंची कुटुंब व्यवस्था कशी विस्कटलेली आहे, त्यांना कुटुंबाच्या माध्यमातून आपण एकत्रीकरण कसं करू शकतो आणि सर्व जाती धर्मांच्या मध्ये एक चांगला कसा संदेश आपण देऊ शकतो त्याबद्दलचं नियोजन यामध्ये होणार आहे आणि त्याबद्दल विचारमंथन आणि वेगवेगळ्या लोकांचे आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहेत। तर आपण आवर्जून न चुकता जिथे जिथं संमेलन आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावेत। कोरेगावचं संमेलन हे पुढच्या रविवारी 12 तारखेला सायंकाळी 5 ते 8 या वेळेत फुलाई मंगल कार्यालयात होणार आहे। त्यामुळे कोरेगाव शहर आणि आसपासच्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपण आवर्जून त्या संमेलनाला उपस्थित राहावं आणि आपल्या ज्ञानामध्ये हिंदुत्वाच्या विचारामध्ये भर घालून घ्यावी। नमस्कार, मी गीतेश जैन, कोरेगावचा रहिवासी आहे। येत्या 12 तारखेला कोरेगाव येथे विराट हिंदू संमेलन घडणार आहे। त्या हिंदू संमेलनाला आपण सहपरिवार उपस्थित राहण्याचे गरजेचे आहे। ह्या संमेलनामध्ये भरपूर असं ज्ञान आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला
प्रमुख 3 वक्त्यांकडून मिळणार आहे. ह्या 3 वक्त्यांमध्ये आपल्याला धर्माचं शिक्षण, जातीमध्ये आपण किती विभागलोय ह्याचं शिक्षण आणि त्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो ह्याचं शिक्षण त्यातून मिळणार आहे. तसेच येत्या काळात आपल्याला जे काही समाजावरती आलेले आव्हानं आहेत ह्या आव्हानांना आपण कसं सामोरं जाऊ शकतो आणि त्या आव्हानांना सामोरं जाऊन ह्यातून आपला समाज कसा सुशिक्षित आणि या धर्माच्या ज्या काही आपल्यावरती आलेले संकट आहेत ह्यांना कसं आपण पार करू शकतो हे या संमेलनातून आपल्याला समजेल. तरी येत्या 12 तारखेला सायंकाळी 5 वाजता फुलाई मंगल कार्यालय एकंबे रोड इथे याला विसरू नका ही विनंती. तरी 12 तारखेला होणाऱ्या संमेलनात आपण तन मन धनाने आपण सहपरिवार सहकुटुंब या संमेलनाला उपस्थित राहावे, धनाने सहकार्य करावे आणि सहकुटुंब उपस्थित राहावे एवढी विनंती. नमस्कार. मी मुकुंद मेत्रे कोरेगाव. सर्वांना विनंती करतो की आज भारत हा विश्वगुरूकडे वाटचाल करत आहे आणि आज हिंदूंनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. आज धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळं तर या संमेलनाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा संदेश जाणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपलं सहकुटुंब, आपले मित्रपरिवार यांना या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी यावेळी आवाहन करतो. आणि सर्वांनी योगदान दिलं तर आपण खऱ्या अर्थाने संघटित होऊन समाज सगळा संघटित करण्याचं मोठं ध्येय आपण या निमित्ताने घेऊयात. नमस्कार. नमस्कार. मी रमेश रघुनाथ कुमठेकर, राहणार संभाजीनगर कोरेगाव. आपल्या इथं 12/4/2026 रोजी कोरेगाव एक विराट हिंदू सकल संमेलन होणार आहे. त्या संमेलनामध्ये वैचारिक मंथन होणार आहे. आपल्या इथं आपल्या हिंदू धर्माची संस्कृती काय आहे आणि तिची थोरवी काय आहे ते त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये वैचारिक अधपतन होत चाललेलं आहे. तर त्या दृष्टीनं आपण सर्वांनी इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि तन मन धनाने यात आपण योगदान द्यावं एवढी विनंती करतो. जय हिंद. नमस्कार. मी ॲडव्होकेट रोहिदास बर्गे कोरेगाव. येत्या 12 तारखेला आपलं जे विराट हिंदू संमेलन होणार आहे तर त्या अनुषंगानं आज जे आपल्या समाजामध्ये आपण चित्र पाहतोय की आपली मुलं मुली भरकटत आहेत आणि आपल्या धर्माचं, आपल्या हिंदू संस्कृतीचं त्यांना कुठलंही ज्ञान नाही आहे. तर ह्यासाठी, हे ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ह्या गोष्टी जवळून अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच येत्या 12 तारखेला फुलाई मंगल कार्यालय कोरेगाव या ठिकाणी विराट हिंदू संमेलन आयोजित केलं आहे. या हिंदू संमेलनासाठी माझी सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलामुलींना सर्वांना घेऊन उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. नमस्कार. मी राजेश विजयकुमार सस्ते, राहणार कोरेगाव. येत्या 12 तारखेला हिंदू संमेलन आहे. त्या संमेलनाला आपण उपस्थित राहू आणि तिथे आपण हिंदू म्हणून कसं जगायचं, समाज जो बरकटत चाललेला आहे ते बरकटणं थांबवण्यासाठी आपण सकल हिंदूंनी हिंदू संमेलनासाठी एकत्रित यावं ही विनंती. नमस्कार. माझं नाव आहे विराज सुईद गांधी. मी कोरेगावचाच आहे. 12 तारखेला आपल्या कोरेगावमध्ये हिंदू संमेलन घेतलेलं आहे. तर मी युवक म्हणून सगळ्या युवकांना विनंती करतोय की सगळ्यांनी म्हणजे जास्त संख्येने तिथं उपस्थित राहावे आणि मेन म्हणजे आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय, आपण हिंदू म्हणून जगलो पाहिजे हे डोक्यात घेऊन सगळ्यांनी उपस्थिती राहावी. नमस्कार. मी सुयश युकात विलारे, कोरेगावचा रहिवासी. आज आपला तरुण आपली संस्कृती विसरत चालला आहे. तरी तरुणांनी सर्वांनी आपली हिंदू संस्कृती जपावी. येथील 12 तारखेला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती. नमस्कार. मी नैतिक मंगेश सुकरे, कोरेगावचा रहिवासी आहे. तर माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की सर्वांनी 12 तारखेला विराट हिंदू संमेलनासाठी
उपस्थितीत राहावे. आपला हिंदू समाज काय आहे हे आपल्याला ह्या तारखेला कळणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीकांत मर्दा, कोरेगावचा रहिवासी. माझी फक्त कळकळीची एवढीच विनंती आहे की सकल हिंदू समाजाने ह्या विराट हिंदू संमेलनाला पूर्ण परिवारासह उपस्थित राहून तनमन धनाने सहकार्य करावे. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.